कडक सॅल्यूट. कोणाला? अंजू माने. अंजू माने या स्त्रीला मनपूर्वक कडक सॅल्यूट करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ. झाशीची राणी यांचा वाढदिवस नुकताच झाला, ज्याला आपण प्रसिद्ध व्यक्ती या जगातनं गेल्यानंतर जयंतीचा उत्सव म्हणून साजरा करतो. अशा अनेक स्त्रियांची नावं घेता येतील, ज्यांनी काही इतिहास काळात कर्तबगारी दाखवली. अहिल्याबाई होळकर असतील, झाशीची राणी असेल, अशी आपण अनेक नावांची यादी घेऊ शकतो या कर्तबगारीसाठी. पण नुकताच शिवाजीनगर बस स्टँडवरती सुद्धा एका स्वीपर कॅटेगरीत काम करणाऱ्या स्त्रीने खूप चांगला प्रामाणिकपणा दाखवून तिला सापडलेली बॅग ही व्यवस्थित त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. त्याच धर्तीवर आज पुण्यामध्येच पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. भाग आहे सदाशिव पेठेतला, आणि ही व्यक्ती पण आहे अंजू माने, ज्यांचं मी नाव सांगितलं सुरुवातीला. यासुद्धा एक सन्मानाने मिळेल ते काम करत जगणारी स्त्री आहे. आता स्त्रीला या देवानी एकतर सहनशक्ती खूप दिलेली आहे, वाटेल तो त्याग करण्याची प्रवृत्ती ही देखील फक्त स्त्रीमध्येच असते. या सगळ्या गोष्टी आम्हा सर्वांना माहीत असतात. पण एक कचरा वेचक म्हणून काम करत असताना सुद्धा कोणत्याही गोष्टींची लालसा मनात उत्पन्न न होणं, एखादी गोष्ट आपली नाही आहे हे समजल्यानंतर ती ज्याची आहे त्याला ती वस्तू पुन्हा कशी मिळेल यासाठी प्रयत्नशील राहणं, असे गुण ज्याला काही गरज नाही, देवाने खूप काही दिलं आहे अशा लोकांकडे सुद्धा असे गुण नाही आहेत. आणि म्हणूनच जे माझ्या नजरेला प्रशंसनीय दिसतं, ज्या गोष्टीमध्ये काहीतरी गोष्ट जरा हटके लपलेली आहे किंवा लगेच दृश्यमान होती आहे असं मला समजतं, त्या व्यक्तीचा मी माझ्या चॅनलवरती माझ्या पद्धतीने कडक सॅल्यूट या माझ्या सेगमेंटमध्ये त्यांना स्थान देऊन त्यांचा ॲटलिस्ट माझी भेट हो न हो, पण या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचं काम पोहोचवण्याचं कार्य मला करावंसं वाटतं. इतकं तरी मी या समाजातल्या प्रामाणिक घटकासाठी काहीतरी करू शकतो हे समाधान मला मिळवावंसं वाटतं. आणि म्हणूनच अंजू माने या सदाशिव पेठेमध्ये कचरा वेचक म्हणून कार्यरत असणाऱ्या या एका प्रामाणिक स्त्रीचा मी खूप खूप शाब्दिक गौरव करतो आणि माझ्या चॅनलतर्फे, कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे त्यांना कडक सॅल्यूट करतो. आता घडलं आहे काय, म्हणजे अंजू माने यांचा इतका मोठा गौरव करण्यासारखी घटना काय घडली? मित्रांनो, आजकाल कशा पद्धतीने लोक आमिष दाखवतात, कशा पद्धतीने सायबर क्राईम होत आहेत, कशा पद्धतीने लोकांना लुबाडलं जातं, अशा सगळ्या बातम्या आपण रोज वाचतो. मग त्यामध्ये 1.25 कोटीला सिनियर सिटीजनला कॉल केला आणि हॅकरनी त्यांना फसवलं. 97,000 एका महिलेला सायबर क्राईम करत छानपैकी गोड बोलून तिला कॉलमध्ये गुंतवून तिला एक भीती दाखवून तिच्याकडून 97,000 रक्कम लाटली. म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेचा वापर
आपल्याला जे काही आईवडिलांनी ज्ञानार्जनासाठी बाहेर पाठवलं होतं त्याद्वारे या कॉम्प्युटर आणि आय टी क्षेत्रातलं ज्ञान मिळवायचं, पण त्या ज्ञानाचा अशा पद्धतीने गैरवापर करायचा हा प्रकार हडपसर इथं पुणेमध्येच उघडकीस आला आहे. आता हा विरोधाभास मी मुद्दाम तुम्हाला सांगतो आहे की 25 लोकं कॉल सेंटरवर काम करत होती. त्याप्रमाणे 20-25 लॅपटॉप, जवळपास 30-35 मोबाईल हँडसेट, ज्याच्यामध्ये अमेरिकन लोकांचे फोन नंबर्स, पत्ते, डेटा त्यांना मिळालेला होता. आणि एका जो कोणी सूत्रधार म्हणून अटक झालेला आहे त्याच्या मोबाईलमध्ये 8 ते सव्वा कोटी रुपयाची लेनदेन झालेली काही डॉलर्सच्या नोटांचे स्क्रीनशॉट, अशा काही गोष्टी उघडकीस आल्या. म्हणजे स्वतःला असलेल्या ज्ञानाचा गैरवापर करत हडपसर इथं एक कॉल सेंटर काढून 25 तरुण तरुणींना योग्य ते त्याला लागू असलेलं, त्याला उपयोगात पडणारं प्रशिक्षण देऊन अमेरिकन लोकांना सायबर ठगी करत 8 कोटी ते सव्वा 8 कोटी रुपयाची लेनदेन झालेली दिसते. म्हणजेच एवढ्या पैशांना त्यांनी लोकांना टोप्या घातल्यात. हा झाला स्वतःच्या ज्ञानाचा गैरवापर करत श्रीमंत होण्याचा केलेला प्रयत्न. आणि याच पार्श्वभूमीवर अंजू माने या कचरा वेचक स्त्रीला सकाळी ती कामात असताना, आता पहा, कोणती तरी एक संस्था आहे, तिने या अंजू मानेंना काही एक माफक पगारावरती हे काम दिलेलं असतं. तो पगार अतिशय तुटपुंजा असतो. त्याच्यामध्ये आपल्या झोपडीमध्ये जे काही रोज लागतं त्याच्यासाठी ती धडपडती आहे, जगण्यासाठी तिची धडपड चालू आहे. अशी स्त्री, तिला कचरा वेचत असताना सदाशिव पेठसारख्या गजबजलेल्या विभागामध्ये एक पिशवी सापडते. आपलं काम करता करता तिला हे कुतूहल की या पिशवीत एवढं मोठं गबाड काय आहे. मग तिने आपलं काम संपल्यानंतर ती पिशवी उघडून बघितली. त्याच्यामध्ये तिला मोठ्या प्रमाणात आपल्या या भारतीय करन्सीच्या नोटा दिसल्या, मोठी कॅश दिसली आणि काही औषधांच्या गोळ्या दिसल्या. गोळ्या पण भरपूर होत्या. त्या गोळ्या बघितल्यावर या स्त्रीचं मन हेलावलं. म्हणजेच हा इतकी औषधं घेणारा कोणीतरी एक XYZ व्यक्ती आहे, त्याची ही कॅश आहे. कदाचित तो खूप आजारी असेल किंवा घरी कोणी आजारी असेल. एवढी मोठी कॅश त्यांनी कदाचित बँकेतनं काढली असेल. त्याला विसरभोळेपणाचा आजार असू शकतो किंवा तो त्या मानसिक ताणामध्ये ही पिशवी इथं चुकून विसरलेला असू शकतो किंवा त्याच्या हातून इतर पिशव्यांच्या सोबत ही असेल, ही पडली असेल, त्याला जाणवलं नसेल. असे अनंत विचार या अंजू माने यांच्या डोक्यामध्ये येऊ लागले. आणि त्या औषधाच्या गोळ्या पाहून त्यांनी आजूबाजूच्या परिसरात सुरुवातीला शोध घेण्याचा प्रयत्न केला की आता या भागात कचरा वेचत असताना जर रस्त्यावर अशी पिशवी सापडते तर तो याच भागातला अर्धा 1 किलोमीटरच्या परिघातला व्यक्ती कोणीतरी असेल. आणि मग कुठंतरी कुणाला तरी तो बोलला असेल की माझी पिशवी हरवली. अशा अनुषंगाने या अंजू माने यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, वास्तविक पाहता मी एक किस्सा जो सांगितला, सायबर ठगी अमेरिकन लोकांची, हडपसरमध्ये बसून हा विद्वान करत होता. या पार्श्वभूमीवर ही घडलेली घटना मी मुद्दाम तुलना करतोय. कचरा वेचक बाईचा पगार असतो किती, त्या पिशवीत सापडलेली रक्कम आता समजतंय की ती जवळपास 10 लाखाच्या आसपास होती. म्हणजेच काहीतरी मेडिकल इमर्जन्सी असल्याशिवाय सामान्य माणूस एवढी मोठी कॅश घेऊन निघत नाही. त्याला कदाचित ऑनलाईन पेमेंटचं काही नॉलेज नसावं किंवा काय. आता त्याने ती कॅश काहीतरी त्याच्यामध्ये घरामध्ये इमर्जन्सी निर्माण झाली म्हणूनच काढली असणार. हा विचारसुद्धा डोक्यात येण्यासाठी कुठेतरी छाताडात माणुसकी लागते आणि कुठेतरी एक उच्च कोटीचा प्रामाणिकपणा लागतो की एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतरसुद्धा ती ज्याची आहे त्याला परत गेली पाहिजे.
असं मनात यायलासुद्धा खूप वेगळं मन लागतं. आणि ते या अंजू माने या स्त्रीकडं नक्की आहे. म्हणूनच त्यांना कडक सॅल्यूट. त्यांनी शोध घेत इकडे तिकडे भटकायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना लक्षात आलं की ज्या ठिकाणी ही पिशवी सापडली आहे त्याच्या आसपास येऊन एक व्यक्ती अतिशय विमनस्क अवस्थेत काहीतरी शोधतोय. हे जाणवल्यानंतर अंजू माने यांनी एक 2-4 लोकांच्या समक्ष, चांगल्या व्यक्तींच्या समक्ष त्याला बोलवलं आणि त्याची विचारपूस केली. सगळ्या गोष्टी त्याच्या मुखातून योग्य वाटल्या, खऱ्या वाटल्या. तेव्हा तिने 4-4 ती पिशवी 10 लाख रुपयांनी भरलेली, काही औषधाच्या स्ट्रिप्स त्याच्यामध्ये, अशा पद्धतीने तिने प्रामाणिकपणे त्या व्यक्तीला परत केल्या. ती व्यक्ती एकदम हरखून गेली. त्याला काय बोलावं हे सुचेना. त्याच्या ओठातून शब्द फुटेना. डोळ्यामध्ये आसवं जमली. तो या अंजू मानेंना खूप वेळा आभारी आहे, खूप आभारी आहे, मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही वगैरे अशा पद्धतीची काही वाक्य त्यांनी वापरली. नंतर असं निदर्शनास आलं की त्यांनी एक बऱ्यापैकी रक्कम आणि छानपैकी साडी अंजू माने यांना भेट दिली. त्यांचं कौतुक केलं. त्यांचं खूप खूप तोंड भरून कौतुक केलं त्यांनी. पण विशेष वाटतं मला की कचरा वेचक असलेली एक स्त्री इतक्या मोठ्या प्रमाणात प्रामाणिकपणा दाखवते. 10 लाख हे तिच्यासाठी खूप होते. आयुष्य ती रोज 150-200 रुपये कमवत ती काढतीये. अशा व्यक्तीसाठी 10 लाख ही रक्कम खूप असते, हे शोधण्यास सांगण्याची काही गरज नाही आहे. म्हणजे अशा विपरीत परिस्थितीत जीवनाची गाडी सुरू असतानासुद्धा मनातला प्रामाणिकपणा यात किंचितही ढळू न देणं ही काही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. आणि म्हणूनच अंजू माने या व्यक्तीला मी करोडो सॅल्यूट करतो, करोडो वेळा नमन करतो. यांच्याकडून ही ठगी करणाऱ्या विद्वान तरुणींनी, ज्यांना झटपट श्रीमंत होण्याची एक लालसा उत्पन्न झाली आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय गुन्हे करतोय हे सुद्धा त्यांना समजत नाही आहे. आपण केलेल्या गुन्ह्यामध्ये किती लोकांची घरं उजडली जातात याचीसुद्धा त्यांना काही कल्पना येत नाही आहे. त्यामुळं अशा अंजू माने या व्यक्तीकडनं काहीतरी या लोकांनी गुण घ्यावा, काहीतरी बोध घ्यावा, म्हणूनच हा व्हिडिओ मी करतो आहे. अंजू माने या व्यक्तीचं तर मी खूप खूप कौतुकच करेन. त्यांना खूप खूप लाखो करोडो भारतीयांच्या शुभेच्छा मी अर्पित करू शकतो. त्यांना आज जो जीवनात संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये नक्की कुठे ना कुठे एक ना एक दिवस हा अंधकार त्यांचा दूर होईल, एक चांगली वाट सापडेल आणि त्यांचा प्रामाणिकपणा हा जो गुण आहे हा गुणच त्यांना कुठेतरी आयुष्यात एका छान उंचीवर घेऊन जाईल. त्यांच्या कुटुंबाला लाख लाख मी शुभेच्छा अर्पण करतो. कोणत्याही संकटांचा सामना त्यांना करावा लागू नये आणि केला तरी समाजातले हजारो हात तुमच्या मदतीला धावून येतील असा तुमचा हा प्रामाणिकपणा आहे. त्यामुळं तुम्हाला आयुष्यात काही कमी पडू नये यात सदिच्छा व्यक्त करून या व्हिडिओतनं रजा घेतो मित्रांनो. पुन्हा पुन्हा अंजू माने या कचरावेचक सदाशिव पेठेत जर कुणाला काही त्यांची भेटगाठ घ्यायची असेल, त्यांचं कौतुक करायचं असेल तर मुद्दाम मी हा पत्ता सांगतो आहे. सकाळच्या वेळेस तुम्ही तिथे चौकशी करू शकता, अंजू माने कोण विचारू शकता आणि त्यांना स्पष्ट प्रत्यक्ष भेटून तुम्ही त्यांचं अभिनंदनसुद्धा करू शकता. सदाशिव पेठ, पुणे. अंजू माने एका संस्थेचे त्या कचरा वेचक म्हणून सकाळच्या वेळेस कामाला तिथं नक्की तुम्हाला दिसतील, भेटतील. आवर्जून काही लोकांनी जाऊन त्यांचं अभिनंदन करावं ही सुद्धा मी विनंती माझ्या चॅनलद्वारे अशा काही दिलदार लोकांना नक्की करेन. जय हिंद, जय भारत.